मित्रांनो बघा उचलते का नहीं तो हम ऐसे उठव यूपीची पापाची परी नाही, पापाची बाहुबली कडेला नाही. मला असं घ्यायचं होतं पण आहोचा हाईट जास्त आहे, माझ्यापेक्षा हाईट जास्त आहे. दाखव की असं. हे बघा मित्रांनो हे तो बनवू तुमच्यासाठी. आई बाई हारले. मित्रांनो आज माझं 45 वय आहे. हॅलो मित्रांनो, सर्वांना माझा नमस्कार. तर मित्रांनो तुम्हाला माहिती का, आता आम्ही दोघं नवरा बायको गेले होते ऊस आणायला गुरांसाठी खाया. तर इथं दोघांच्या पेंज लागले. ते काय म्हणतात तो पैज लागली आता बाई चालून लावते मला. मी म्हणलं 500 रुपये देतो, एवढी मुळी उचलून तिथनं नेऊन माघारी आण. कुठं आणती या मित्रांनो? काय झालं माहिती का, आताच आम्ही ऊसाच्या मुळी आणल्या ते गुरांसाठी कुटी करायला. आणि हे म्हणले आईला की एवढं उचलून ठेवू का इकडं कुटीपाशी. तर आई काय म्हणले, ते मला येत नाही का उचलायला, तूच कामाचं आहे का काय म्हणले ते सांग. तू काय कामाचं आहे का, मला काय येत नाही काय उचलायला. मग पेंज लावले. पैज लाव म्हणलं चल. मग एवढी मुळी हा काही मुळी या ही मुळी म्हणलं उचलून न्यायची आणि त्या मकाच्या कोपऱ्यावर परत आणायची आणि ठेवायची. इथं ऊस खात बसली आईने. आणि इथं मग आपल्याला सांगते चल मला अशी तावात चल, मला काही जमत नाही काय, मला काय जमत नाही काय. आहो आईचे वय किती झाले ते मित्रांनो बघा, तरी एवढं काम करतात ना काय सांगाव. तरी आहो एवढं म्हणतात ते पैंज लावतात. पैंजीसाठी ती तयार झाली म्हण. 500 रुपये पैंज. 500 रुपये पैंज लावली. लगेच म्हणली मी उचलती. आणि आधी हातला म्हणलं तर एकटेच उचलायला, एकटेच उचलायला. हा. एकटे कसं उचलायचे, मला तरी उचलायचे का मित्रांनो सांगा. एवढं हा तुम्हाला दावते बघा, एवढं मोठं आहे बघा ऊसाच्या मुळे. आणि एकटे कसं उचलायचे म्हणलं उचल तू दे, तू उचलून दिली तर डोक्यावर ठेवलं अशी ठेवलं. अरे नाही व्हायची. सगळं ही झाले ते मित्रांनो. खूप अंधार झाले ते तुम्हाला दिसत असेल. आम्ही दोघं गेलते आता ऊसाच्या मुळे आणायला रानात शेतात. आणि गुरांसाठी कुटी करायची आता. तर हे दोघं पैंज लावले ते. मी म्हणलं चला एक व्हिडिओ बनवू तुमच्यासाठी. आई बाई हारले. काय म्हणतात पैसे दिले नाही. मित्रांनो आज माझं 45 वय आहे. 45 वयात एवढं काम होईल का तुम्ही सांगा मला. तरी लय काम करतात मित्रांनो. लय मित्रांना सहानुभूती नको देऊ. थांब मला येऊ दे. मित्रांनो मला एक सांगा, मी म्हणलं उचल, मला उचला एवढं येत नाही का म्हणली. मग मी काय म्हणलं तू उचलून बघ. म्हणली मला काय येत नाही का काय. मग म्हणलं मग उचल. मग म्हणलं काय जाणार. म्हणलं चल 500 रुपयाची उचल म्हणल्यावर. मग कुठं उचलती या मित्रांनो खरं सांगू तर वय आहे पण पैंज लावायला वय नाही काय. हा पैंज लावायची 500 रुपयाची पैंज म्हणले की लगेच वय दिसत. वय वय लय भारी. मित्रांनो खरंच लय काम करतात आई. तरी 45 वय आहे मी आई मान्य साहेब करतो. काम करतात. 45 वय आहे मी मान्य करतो. हा. पैंज लावायला लागले की मग वय कुठे गेलं. हा. वय गेलं. मग 500 रुपये भेटायचे ना. 500 रुपये भेटायचे म्हणून तर वय. मग तिथं वय नव्हतं. वय नव्हतं. देणार नाही त्याच्यामुळे दिलं असतं तू काय चालली सांगा. मित्रांनो अजून देऊ का बांधून. आईला आहे ना, मी जेव्हा सुरुवातीला जेव्हा युपी वरून आलते ना, तर आईला काहीच कळत नव्हतं. मी हिंदी काय बोलते, तिकडची भाषा मी बोलत होते, त्यांना काहीच कळत नव्हतं. पण ह्याला आहे ना हिंदी बोला येत नाही. हिंदी समजत सगळं आई समजत आहे ना, बोला येत नाही असं तुम म्हणते. हमको काय को मारा, हम तुमको कुछ बोला क्या. हमारे मम्मी का फोन आता है ना मित्रांनो, जेव्हा आमचे आईचे फोन आलात ना, तर आई फोनावर बोलणार आहे आणि शिकवणार आहे आम्ही दोघं. आई म्हणतात ते तिकडचे काय आई म्हणले त्यांना सांगायचे, हे आई मम्मीला काय म्हणले ते त्यांना सांगावं लागते. असं असते ना. हे सगळं ठीक आहे. 500 रुपयाचं वय सुद्धा गेलं. 500 हारले ते म्हणजे आई हारलेत. आता परत पैंज लावायचे नाही. मला पण द्यायचं पैसे. चला मित्रांनो आता कुटी करायच्या, धार काढायचे. लय उशीर झाले ते बघा तुम्ही, किती अंधार झाले मम्मी. चला आहो चला लाईट जाऊ का. लाईट नाही दाजी, मी कुठे करतो. अंधार आहे तोपर्यंत एक गायचं दूध काढू का. शिंगावालीला पाहतो. चला मित्रांनो लावा आता. तुम्ही धार काढली, धार काढवून येते मग स्वयंपाक करायला. कुणाला होय मग स्वयंपाक करू. तर मित्रांनो तुम्ही असंच कंटिन्यू बनवून राहा व्हिडिओमध्ये. आज मी काहीतरी स्पेशल बनवू. ह्या व्हिडिओमध्ये घेऊ की कोणत्या व्हिडिओमध्ये घेऊ. हा कढी त्याच व्हिडिओत घेणं का मित्रांनो. आज मी युपी स्टाईल कढी चावल म्हणजे जिरा राईस आणि कढी बनवणार. तर तुम्ही असंच त्याचा ब्लॉग बघायला विसरू नका मित्रांनो. त्याचा ब्लॉग येणार आहे.
हा ब्लॉग आम्ही इथंच एंड करणार आहे. आणि तो कढी आणि चावल, ही ज्या भाषेत चावल, आपल्या भाषेत भात, कढी कढी भात, दह्याची कढी आणि भात असं बनवणार आहे आपण मित्रांनो. आपण म्हणजे ही तुमची ताई बनवणार आहे. तर कढी भात कसं होतंय ते बघायला तुम्ही विसरू तो नको. ब्लॉग नक्की बघा, तेव्हा तुम्हाला समजेल. हाय का नाही? आकाला नाही कढी भात येत बरं का, नाही. खरं सांगतो मी. आईचे उपवास आहे त्यामुळे मी जास्त छान बनवणार आहे आणि त्यांना तर आवडते. आज पोट भरून जेवण करायचं आणि आम्ही कढी जास्त भात खाल्ल्यावर माझं पोट असं होईल, पोट भर खातात असं म्हणजे 9 जेवण. महिना लागल्यासारखं दिसेल मला. मम्मी. तर मित्रांनो असंच कंटिन्यू व्हिडिओ मध्ये बनवून राहा. बघू पुढच्या काय करायचं. आधी मी दिवा लावून आले. श्री स्वामी समर्थ सर्वांना, है ना. मी आले. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. मित्रांनो एक सांगायचं राहिला, आता आई गेले ते आत काहीतरी किचन मध्ये करायला, तर त्यांच्या समोर मी नाही बोलली. अहो म्हणत होते ऊसाची मुळी तू उचल, बघू बरं तुला येतात का उचलायला. तर मी काय म्हणलं, मी ऊसाची मुळी नाही उचलणार नाही, मी तुम्हाला उचलणार. बघू मित्रांनो उचलतोय का. चला मम्मी. मित्रांनो मी असं पण कंटिन्यू तयार आहे. व्हिडिओ मध्ये बनवून बघू. आहोला मी पण मी तयार आहे, बघू उचलतोय का. मित्रांनो असंच बनवून बघू काय होतंय. आता ती मी त्यांना उचलू शकते की नाही काय माहित नाहीये. ते म्हणले ते मला उचलून दाखव तू. तर चला असंच व्हिडिओ मध्ये बनवून तुम्हाला दाखवते. अंग मित्रांनो यांना मी मला अंग ढिला सोडायचं नाही, अंग तर ते ढिल्यापाशी काय असं असतं? कडक असं उभा राहून. मित्रांनो मला एक सांगा, माझं वजन अंग ढिलं केलं काय न कडक ठेवलं काय तेवढंच राहणार आहे का नाही. मग उचलायचंय शेवटी. मम्मी ये इधर इधर. मित्रांनो बघा उचलतोय का. नाही नाही मित्रांनो ते असं असं हा बरं हा. हात आता हात वर लागतं. तुम्ही खाली गेले. मी हात वर घेतलं काय झालं. फुटी खाली. अयो. मित्रांनो इतकं म्हणजे एवढं उचलले ना, उचलल्या की नाही. उचललं. नाही तो हम ऐसे उठ. उठव. अरे खाली फुटी आहे. फुटी आहे खाली. इकडे फुटी आहे. फुटी आहे खाली फुटी. तर आहो कसं वाटलं. यूपीची पापाची परी नाही, पापाची बाहुबली. मान्य करते हो या नाही. थोडा थोडा. तर मित्रांनो कसं वाटलं. आता मी आहोला उचलल्यानंतर गरमी आला, तर आता बाकीचे काम आवरून घेते कारण की धार काढायच्या आता अजून आता उशीर झाला. शिल्पा गाय उचलणार आहे. मम्मी हे कवा मला उचलायचे मित्रांनो. बघा एवढं मोठं मोठं गाया. नाही मित्रांनो धार काढायच्या, त्यामुळे म्हणजे आवरून घेते. तर तुम्हाला कसं वाटलं मी आज आहोला उचलून घेतला कडेला. नाही मला असं घ्यायचं होतं, पण आहोचं हाईट जास्त आहे, माझ्यापेक्षा हाईट जास्त आहे. दाखव की असं. हे बघा मित्रांनो. हे असं कोणी करतात का. तर मित्रांनो कसं वाटलं आजचे ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा. आणि जर आवडलं असेल तर जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा, है ना. आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जर आमचे व्हिडिओ आवडत असेल तर. आणि जास्तीत जास्त व्हिडिओला लाईक करा. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही सर्वजण मस्त आणि स्वस्त राहा आणि स्वतःची काळजी घ्या. बाय बाय.